नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 27 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ॲक्शन मोडवर आले असून मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत सरनाईक यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आदेश दिलेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागात IPS अधिकारी असावा याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जाते। 5 एप्रिल पर्यंत बंगारातील बसेस हटवण्यात येणार असून सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय। नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच देण्यात आलंय। मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न हा अद्याप सुटलेला नाहीये। रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित बसून सोडवावा असे आदेश दिल्लीतून आता देण्यात आले। OSD आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे। त्यातच आता महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांवर आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। विविध समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 11 आमदारांची नियुक्ती करण्यात आली। मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या आमदारांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। यावरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मित्रपक्षांच्या आमदारांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल असं म्हटलंय। ठाणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतलाय, ज्याने मराठीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यांची वेतनवाढ रोखून धरली जाईल। ठाणे महानगरपालिकेच्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली। आज मराठी राजभाषा दिन। काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। हीच का तुमची विचारवाहकता? शिवसेना यावरती गप्प बसणार नाहीये। फक्त मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाहीये। मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषेचा गौरव राहणार नाही तर मराठी भाषा राहणार का, असा देखील सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। मुंबई मेट्रोच्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय। MMRDA मधील 74 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करताना आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रष्ट मंत्री असं संबोधलंय। MMRDAच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच घेरलंय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारमधील अनेक निर्णयांचा चाप लावलाय। त्यामुळे महायुतीत तुर्तास एकनाथ शिंदेंशी कोंडी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे हे वेगाने फिरलेत। या प्रकरणात आता मोठी बातमी समोर येत असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडसह इतर 8 आरोपींच्या विरोधात CID 1400 पानांचं आरोपपत्र दाखल करणार असल्याचं समोर येत आहे। बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज हे आरोपपत्र दाखल केले जाणार असून या आरोपपत्रात मोठे गौप्यस्फोट होणार असल्याचं समजतंय। पुण्यातील स्वारगेट ST बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली। या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी 13 पथके तैनात केली। या संदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्या आरोपीला शोधून काढतील आणि अटक देखील करतील। सरकारही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काळजीपूर्वक आदेश देत आहे। मात्र पुणे बलात्काराची घटना लांछनास्पद आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली आहे। पुण्यातील स्वारगेट ST स्थानकातील धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सध्या या घटनेमुळे सगळीकडेच वातावरण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता मराठी कलाकार मंडळी देखील या प्रकरणावर आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना दिसतात। अभिनेता आदिश वैद्यने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपली न्याय व्यवस्था इतकी कमकुवत झाली आहे का की काय ह्या प्रकरणाची कोणीही नोंद घेत नाहीये, याबद्दल कोणीही चर्चा देखील करत नाहीये। एखाद्या रियालिटी शो मध्ये घडलेल्या गोष्टी त्याची दखल ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते, मग अशा गोष्टींची दखल का घेतली जात नाहीये असा संताप आता व्यक्त होतोय। प्रशासन काय करतंय असा देखील सवाल त्याने उपस्थित केलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध न्यूझीलंड हे 2 दिग्गज संघ आमने सामने येणार आहेत। न्यूझीलंडने मागच्या काही वर्षात भारताचा वारंवार रस्ता उडवलाय।
त्यामुळे ICC स्पर्धेत न्यूझीलंड ही भारताची डोकेदुखी ठरते। पण यावेळेस भारत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं टेन्शन तसं नसेल, कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचं गणित हे सोडवलंय। भारत न्यूझीलंड यांच्यातील सामना 2 मार्चला होणार आहे, पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला वेगळ्याच चिंतेचं ग्रासलंय। रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रास होत असून टीम इंडियाच्या सराव दरम्यान तो दिसला नाहीये। टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल हे देखील या सरावाला उपस्थित नव्हता। त्यामुळे 4 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात ते दोघे दिसतील की नाही हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। पावसाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत एकूण दुसरा सामना जिंकलाय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय। यानंतर स्पर्धेतील 9वा सामनाही पावसाने यशस्वीरित्या जिंकलाय। या 9व्या सामन्यात A ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने होते। क्रिकेट चाहत्यांनी जवळपास 2.25 तास वाट पाहिली, मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टींमुळे अखेर हा सामना टॉसशिवाय रद्द करण्यात आलाय।